हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत मुंबई लोहमार्ग पोलीस चालक 16 जुलै 2024 रोजीचा पेपर, ज्याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय आहे। 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील। आता मजूर किती आहेत 12, इथं मजुरांची संख्या कमी झाली, म्हणजेच काय मजूर आणि दिवस यांचा इनवर्स प्रपोर्शन आहे, म्हणजेच मजूर m1 अपॉन m2 बरोबर d2 अपॉन d1। m म्हणजे मजूर आणि d म्हणजे दिवस। आता बघा, मजूर पहिल्या केसमध्ये किती आहेत 12 आहेत, दुसऱ्या केसमध्ये आहेत 8 बरोबर। दुसऱ्या केसमधले आपल्याला दिवस काढायचे आणि पहिल्या केसमधले दिवस किती आहेत 12। तर हे सॉल्व्ह कसं कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। 12 गुणिले 12 भागिले 8 बरोबर d2। 4 2 8, 4 त्रिक 12, बेक बे बेसखी 12, म्हणजे 6 18 दिवस लागतील। म्हणजे जर मजुरांची संख्या कमी झाली तर दिवसांची संख्या काय होईल, वाढेल। म्हणजे तुमचं उत्तर काय येईल 18 दिवस। नेक्स्ट बघा, एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती। आता ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करतो आपण, ज्याने भागतो त्याचा काय करतो, लसावी काढतो। ठीक आहे, म्हणजे इथं काय करावं लागेल, 6 आणि 7 चा लसावी काढावा लागेल, तो येतो 42। आणि बाकी किती उरते, 4 उरते आणि इथं 5 उरते, म्हणजे 6 आणि 4 मधला फरक आहे 2, म्हणजे 42 मधून जर 2 वजा केले तर तुमचं उत्तर काय येईल, ती संख्या किती असणार आहे 40। जर तुम्ही क्रॉस चेक करून बघितले तर बघा येईल 6 तुम्हाला बाकी किती उरायला पाहिजे, 4 उरायला पाहिजे, म्हणजे 6 6 36 आणि इथं 4 उरते बाकी। ज्यावेळेस तुम्ही 6 ने भागता आणि 7 ने भागता त्यावेळेस उरते बाकी 5, म्हणजे तुमची ती संख्या कोणती असेल तर 40 ही संख्या असणार आहे। नेक्स्ट बघा, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती। पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे की जर एकक स्थानी 2 3 7 आणि 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते। म्हणजे बघा, आता इथं एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये। नंतर इथं बघा 8 आहे एकक स्थानी, म्हणजे ही पण नाहीये, आणि 3 आहे म्हणजे ही पण नाही। म्हणजेच काय, तुमचं उत्तर काय येईल 2304 ही संख्या कोणती, पूर्ण वर्ग संख्या आहे। नेक्स्ट बघा, 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार हा 288 आहे, तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती। आता बघा, हा प्रश्न 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकता। एक तर एक संख्या x पकडा, दुसरी x अधिक 2 पकडा। 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार, डायरेक्ट यांचा गुणाकार दिलेला आहे आणि तो 288, हे इक्वेशन तयार करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा डायरेक्ट ही दिलेली 288 आहे त्याच्यामध्ये एक मिसळा, 289 येईल। 289 जर वर्गमूळ काढलं तर ते किती येतं बघा, 17 येतं। म्हणजे 17 ही मधली संख्या असणार आहे, इकडे असणार आहे 16 आणि इकडे असणार आहे 18। तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 18चा वर्ग किती येतो, 324 हे तुमचं उत्तर असेल। त्यातली लहान संख्याचा वर्ग विचारला तर तुम्हाला 16चा वर्ग 256 हे तुमचं उत्तर येईल। नेक्स्ट बघा, 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज ही 4050 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती। आता बघा, ह्याचं प्रमाण 3 संख्या ह्या कशा प्रमाणात आहेत, 3 4 5 या प्रमाणात आहेत। ठीक आहे, त्यांच्या वर्गांची जर बेरीज केली म्हणजे ही संख्या ऍक्च्युअल किती असणार आहे, 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग बरोबर किती आहे 4050 आहे। 3 चा वर्ग येतो 9, नंतर 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25, आणि ह्या सगळ्यांमधून x चा वर्ग हा कॉमन येईल। नंतर बघा, आता 16 आणि 9 25, 25 आणि 25 किती येतात 50, म्हणजे x चा वर्ग बरोबर 4050 भागिले इथे येतील 50, 5 1 5 85 40 आणि 1, म्हणजे x चा वर्ग जर 81 आला तर x बरोबर किती येईल 9 येईल। ठीक आहे, x बरोबर जर 9 आलं तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या विचारली, सर्वात मोठी संख्या म्हणजेच काय 5x असणार आहे। म्हणजेच 5 गुणिले 9 केल्यानंतर तुमचं उत्तर किती येईल 45 ही त्यापैकी सर्वात मोठी संख्या असेल, हे काय असणार आहे तुमचं उत्तर येईल। पुढे बघा, 0.8 गुणिले 0.08 गुणिले 0.008 बरोबर किती।
म्हणजेच काय तुम्हाला फक्त 8 आहे हे किती वेळा 3 वेळा म्हणजे 8चा घन 512 येईल. टोटल दशांश घरं किती आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6. इथं डेसिमल पॉइंट येईल आणि इथं काय येईल 0 येईल. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर येईल. फक्त याच्यामध्ये काय केलं की आपण साधा गुणाकार केला आणि डेसिमल पॉइंट दिलेले आहेत. पुढे बघा जर 18 सायकलींची किंमत जर 31,950 रुपये आहे तर अशा 7 सायकलची किंमत किती. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा 18 सायकलवरून एका सायकलची किंमत अशी काढणार आणि त्याला गुणिले 7 करा. म्हणजेच आता इथं जर भागाकार केला तर 92 18 बे 1 बे 5 10 92 18 बे 7 14 आणि बे 5 10. नंतर बघा इथं 9 नी भाग जातोय का 9 1 9 9 1 9 खाली राहिले 6 9 7 63 नंतर खाली राहिले 6 9 7 63 आणि इथे 4 राहतात 9 5 45 म्हणजे 17 75 गुणिले 7 येतं. नंतर ह्यांचा गुणाकार करा 7 5 35 7 7 49 आणि 3 52 येतात 7 7 49 इथे येतात 54 आणि 7 आणि 5 12 म्हणजेच 12,525 हे काय असणार आहे 7 सायकलींची किंमत असणार आहे. काय केलं आपण याच्यामध्ये फक्त काय केलं की 18 सायकलीवरून एका सायकलची किंमत काढली आणि त्याला गुणिले 7 केलं की तुम्हाला 7 सायकलींची किंमत भेटणार आहे. नेक्स्ट बघा 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर हे 3:4 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर. परिघ म्हणजे काय असतो 2 पाय r म्हणजेच काय हे 2 पाय सगळीकडे कॉन्स्टंटच राहणार आहे म्हणजे त्रिज्याचं जे गुणोत्तर असणार आहे तेच काय असणार आहे परिघाचं गुणोत्तर असणार आहे आणि तेच किती येईल तुमचं उत्तर 3:4 एवढं येईल. म्हणजे तुमचं प्रश्नातच उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका व्यवहारात झालेला रुपये 7,200 नफा हा ए बी व सी यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास बी चा वाटा किती. आता बघा टोटल किती वाटे झालेले आहेत तिथं 4 अधिक 3 7 आणि 2 9 म्हणजेच याचे जर 9 वाटे केले तर एका वाट्याचा येईल तुम्हाला आणि त्याला गुणिले बी करायचं. बी चे किती आहेत 3 वाटे आहेत म्हणजेच 9 1 9 9 8 72 आणि इथं किती येतात 8 त्रिक 24 म्हणजेच 2,400 हे काय असणार आहे बी चा वाटा असणार आहे. नेक्स्ट बघा जान्हवी व तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज ही किती आहे 64 आहे म्हणजेच x अधिक y बरोबर 64 झाली. ही कोणाचं झालं आईचं आणि हे कोणाचं आहे जान्हवीचं. नंतर x वजा y केल्यानंतर त्यांच्या वयातील फरक आहे 30. यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला काय विचारले जान्हवीचं वय विचारले म्हणजे इथं येईल अधिक आणि इथे येईल वजा म्हणजेच 2y बरोबर किती येतं बघा इथं वजा केल्यानंतर 34 येईल म्हणजेच y बरोबर किती येतं 17 आणि y हे कोणाचं आहे जान्हवीचं वय आहे म्हणजेच जान्हवीचं आजचं वय किती असणार आहे 17 वर्ष. नेक्स्ट बघा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी ही 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. आता सरासरी दिली सरासरीवरून तुम्हाला त्या 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज काढता येईल 4 त्रिक 12 3 2 6 72 येईल. ही वयांची बेरीज झाली म्हणजेच काय 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर 72 झालं 7 आणि 3 10 2 12 म्हणजेच x बरोबर 12 संग 72 आलं. त्यापैकी सर्वात लहान व्यक्ती म्हणजेच कोण असणार आहे 2x असणार आहे म्हणजे 2 गुणिले 6 येईल म्हणजेच 12 वर्ष ही काय असणार आहे त्यातील सर्वात लहान व्यक्तीचे वय असणार आहे. नेक्स्ट बघा 25 च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. पहिल्या 9 संख्यांची विचारली म्हणजे संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर आपण काय करतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 9वी संख्या कोणती असणार आहे 225 असणार आहे कारण आपण जर 25 चा पाडा घेतला तर 9वी संख्या कोणती येते 225 येते भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या किती असतील तर 9 संख्या असतील. आता यांची बेरीज करा 250 भागिले 2 गुणिले 9 म्हणजेच काय होईल इथं बे 1 बे बे 1 बे बे 2 4 आणि बे 5 10 ठीक आहे म्हणजेच 125 गुणिले 9 9 5 9 5 45 येईल इथं 9 5 45 9 2 18 आणि 4 22 9 1 9 9 2 11 म्हणजेच 11 25 ही काय असणार आहे 25 च्या पाढ्यातील
पहिल्या 9 संख्यांची बेरीज असणार आहे. नेक्स्ट बघा, 1200 चे 15% बरोबर किती? 1200 चे म्हणजे गुणाकार आणि 15% म्हणजे भागिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 15 दोन्ही 30, 15 आणि 3 किती? 18, म्हणजेच 180 हे तुमचं काय येईल? उत्तर येईल. नेक्स्ट बघा, एका गावची लोकसंख्या किती आहे? 5000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल? आता बघा, 5000 आहे आधी, नंतर काय केली? 10% वाढली, म्हणजे 110/100 येईल गुणुले 110/100. ठीक आहे, म्हणजेच इथे बघा, आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या एका शून्याला इथला 1 शून्य गेला, ह्या एका शून्याला इथला 1 शून्य गेला, म्हणजेच काय होईल? 121 0 गुणुले 5, म्हणजे 0, 5, 5 दोन्ही 10, 1, 5 आणि 1 6, म्हणजेच 6050 ही काय असणार आहे? त्या गावची 2 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे. पुढे बघा, एक वस्तू जर 900 रुपयास विकली तर 150 रुपये नफा होतो, तर ते शेकडा नफा किती? आता बघा, इथं तुम्हाला काय दिले? विक्री किंमत दिली. इथं काय दिलाय? नफा दिलाय. तुम्हाला त्याच्यावरून खरेदी किंमत काढता येईल. खरेदी किंमत बरोबर काय असणार आहे? विक्री किंमत वजा नफा असणार आहे. म्हणजेच विक्री किंमत आहे 900, खरेदी किंमत तुम्हाला 750 भेटेल. तर शेकडा नफा कसा काढतो? खरेदी किंमत छेदात घ्या आणि अंशामध्ये नफा घ्या गुणुले 100. ह्या 0ला हा 0 गेला, 15 की 15, 15 5 75, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच 20% हे काय झाला? शेकडा नफा होतो. पुढे बघा, छापील किमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल 10,200 रुपयांना विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता बघा, सूट किती दिली आहे? 15% दिली आहे, म्हणजे 100ची वस्तू 85 रुपयांना विकली. त्याचप्रमाणे जर एवढ्या रुपयांना विकली असेल तर त्याची छापील किंमत किती? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? इथं कॅल्क्युलेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 गुणुले आणि इथं 200 भागिले 85. आता इथं जर 5 ने भागिला तर किती येतं बघा? 5 1 5, 5 7 35, 5 2 10 आणि 0. नंतर इथं कितीने भाग जातो? 17 1 17, 17 6, म्हणजेच साइन 2 12 आणि डबल 0, सॉरी 3 0, म्हणजेच 12,000 ही काय असणार आहे? छापील किंमत असणार आहे. आणि ती विकली कितीला? 10,200ला, म्हणजेच काय? 15% एवढी काय झालेली आहे? सूट दिलेली आहे. नेक्स्ट बघा, 10 दराने 5,000 रुपये मुद्दलाचे सरळ व्याजाने रुपये 7250 रास किती वर्षात होईल? रास दिलेली आहे, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला व्याज भेटेल. व्याज कसं असतं? आपल्याला रास मधून आपण काय करतो? 2250 हे व्याज झालं. मुद्दल आहे 5000 गुणुले दर आहे 10 गुणुले मुदत तुम्हाला काढावी लागेल भागिले 100. ह्या 2 शून्याला इथला 1 आणि इथला 1 शून्य गेला, म्हणजेच तुम्हाला जर मुदत काढायची असेल तर इथं काय करावं लागेल? 500 ने भागावं लागेल. 5 1 5, 5 चोक 20, 5 5 25, म्हणजेच काय? 4.5 वर्ष काय होतील? त्यांना 5000 मुद्दलाचे 7250 रास होण्यासाठी 4.5 वर्ष लागतील. एका लंबकाच्या घड्याळात दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर दुपारी 2:15 ते रात्री 10:15 पर्यंत, म्हणजे 2:15 नंतर बघा 3चे 3 टोले वाजतील, 4चे 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे झाले तास. जेवढे तास आहेत, म्हणजे 3 वाजता 3 टोले, 4 वाजता 4 टोले, 5 वाजता 5, अशा प्रकारे 10 वाजता 10 हे झाले पूर्ण कंप्लीट तासाचे. नंतर अर्ध्या तासाचे काही वाजतात की अर्ध्या तासाला 1 वाजतो, म्हणजेच काय? 3:15 झाले. 3:15 नंतर 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30 असे 9:30 पर्यंत किती होतील? 8 होतील, म्हणजे अर्ध्या तासाचे टोटल किती झाले? 8. मग ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला किती उत्तर येईल? 60 हे तुमचं उत्तर येईल, म्हणजे टोटल 60 टोले 10:15 पर्यंत वाजतील. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 21ने गुणले, म्हणजे एक संख्या आहे तिला 12ने गुणायचं होतं, पण काय केलं?
चुकून 21 न गुणलं तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा हा 108 ने जास्त आला, म्हणजे हा गुणाकार आणि हा गुणाकार याच्यामध्ये फरक कितीचा आला? 108 चा आला. तर ती संख्या कोणती? 21 मधून जर 12 गेले तर किती राहतात? 9 राहतात, बरोबर. 108 म्हणजे x बरोबर 9 1 9 9 2 18, म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे? तर 12 ही ती संख्या असणार आहे. नेक्स्ट बघा, क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घणांची बेरीज किती? 1 ते 10 संख्यांच्या घणांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला सूत्र आहे शेवटची संख्या गुणुले त्याच्या पुढची संख्या भागिले 2 आणि त्या संख्याचा सगळ्यांचा वर्ग. 2 1 2 2 5 10 11 5 55 चा वर्ग. आता 55 चा वर्ग केला तर तुम्हाला माहिती आहे ट्रिक, 5 चा वर्ग येतो 25 आणि 5 गुणिले 6 केल्यानंतर येतात 30. सत्तर व 105 या दोन संख्यांचा लसावी 210 आहे, तर मसावी किती? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी. हा 210 इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर काय जाईल? भागाकाराला जाईल. 21 10 21 5 या 0 ला हा 0 गेला, म्हणजे 7 5 35 हा काय असणार आहे? त्या दोन संख्यांचा मसावी असणार आहे. 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती? 30 सेकंद 30 आहेत, मिनिटाचे पुन्हा सेकंदामध्ये कन्वर्जन करा. ह्या 0 ला हा 0 गेला, 3 1 3 3 2 6 म्हणजे 1 8 हे काय असणार आहे? त्याचं गुणोत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, 1 3 6 11 18 म्हणजे 1 आणि 3 मध्ये 2 चा फरक आहे, 3 आणि 6 मध्ये 3 चा फरक आहे, नंतर इथं 5 चा फरक आहे, इथं आहे 7 चा, नंतर इथं आहे कितीचा बघा? 7, नंतर आहे 11 चा, नंतर आहे इथं 13 चा, म्हणजे पुढे कितीचा येईल? 17 चा फरक येईल, म्हणजे 7 आणि 2 9 आणि इथं 5 म्हणजे 59 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आता बघा इथं 7 चा वर्ग केला 35, 5 चा वर्ग केला 7 चा वर्ग केल्यानंतर किती येतो? 49 येतो आणि 5 चा वर्ग 25, 9 आणि 5 14, 4 आणि 2 6 आणि 7 म्हणजेच वर्गांची बेरीज करा. 6 चा वर्ग 64, 3 चा वर्ग 9 याची बेरीज येते 73. त्याचप्रमाणे 9 चा वर्ग 81, 6 चा वर्ग 36 म्हणजेच किती येईल? 117 हे तुमचं उत्तर असेल. 3 चा संबंध 18शी असेल तर 5 चा संबंध कशाशी येईल? आता बघा हे कसं सॉल्व्ह कराल? तीन चा वर्ग करा आणि त्याला गुणुले 2 करा. 3 चा वर्ग 9, 9 गुणुले 2 केल्यानंतर 18 येतं. त्याचप्रमाणे 5 चा वर्ग किती येतो? 25, 25 गुणिले 2 केलं की तुमचं उत्तर काय येईल? 50 हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. चंद्राचा संबंध कशाशी असेल? जर पृथ्वीचा संबंध सूर्याशी असेल तर तुमचं उत्तर काय असेल? चंद्राचा संबंध हा पृथ्वीशी येणार आहे. नेक्स्ट बघा, माधुरीची आई मीनाची आत्या लागते. म्हणजे इथं माधुरी काढली आपण आणि इथं मीना काढली. माधुरीची जर आई ही कोण आहे? मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई माधुरीच्या आईची कोण? तर अर्थातच कोण असणार आहे? वहिनी असणार आहे. मधु दिलीपपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे, तर 6 वर्षानंतर त्याच्या वयातील फरक. वर्ष कितीही गेले, आधी असेल नंतर असेल, तर वयातील फरक काय राहतो? समानच राहतो, तो काही चेंज होत नाही. नेक्स्ट बघा, प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू आहेत. कॅरम काढला आपण इथं, नंतर काय काढलंय? सुधीर आणि प्रदीप. सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे, म्हणजे बघा इथं जर तुम्ही सुधीर काढला आणि इथं कोण काढला? प्रदीप काढला. सुधीरच्या डावीकडे कोण बसलेला आहे? अशोक. आणि अशोकच्या अपोजिट साईडला कोण असलेला असणार आहे? इथं दीपक बसलेला आहे. तर उत्तरेला कोणाचे तोंड आहे? उत्तर दिशा कुठली आहे? अर्थातच वरची. आणि प्रदीप कुठं असणार आहे? उत्तरेकडे तोंड करून बसलेला असणार आहे. नेक्स्ट बघा, 1996 ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर 1999 ची. आता 1996 हे लीप वर्ष आहे, याची सुरुवात सोमवारनं झाली आहे. 97 ची काय होणार? एक दिवस गॅप पडून होणार आहे, म्हणजेच बुधवारी होणार आहे.
98ची कधी होईल? गुरुवारी. आणि 99ची कधी होणार आहे? तर शुक्रवारी. म्हणजे लीप वर्ष जर मध्ये आलं तर काय होतं की 2 दिवस पुढे जातात आणि नॉर्मल वर्ष असेल तर काय होतं? एकच दिवस पुढे जातो. नेक्स्ट बघा, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9 आहे आणि उजवीकडून 7 आहे. म्हणजे आपण काय करतो? 9 आणि 7 16 करतो आणि सुहास 2 वेळा मोजला गेलाय, त्याच्यामुळे काय करतो? सुहासला 1 वेळा त्याच्यातून वजा करतो. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? 15 हे उत्तर असेल. अशा प्रकारे आपण आज पूर्ण पेपरचं विश्लेषण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.